आपले यम नियमाचा अभ्यास चालू आहे एकीकडे बाकीच्या गोष्टींबरोबर. आणि यम नियममध्ये आपण पहिल्या वेळेला यम मधला पहिला भाग घेतला होता अहिंसा. मागच्या वेळेला आपण अगदी थरली आणि अगदी व्यवस्थितपणे अहिंसा काय असते, म्हणजे हिंसा म्हणजे दुःख देणं, शारीरिक मानसिक वैचारिक त्रास देणं, हर्ट करणं म्हणजे हिंसा, आणि ते न करणं म्हणजे अहिंसा. पण आता ठीक आहे, आपल्याला कळलं की मारायचं नाही, शब्दांनी हे करायचं नाही, म्हणजे काय करायचं नाही ते कळलं अहिंसेच्या दिवशी आपण जेव्हा अभ्यास केला त्याचा, व्यवस्थित त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता काय करायचं नाही, त्याच्यानंतर काय करायचं ही त्याची दुसरी साईड आहे. म्हणजे काय केलं म्हणजे ॲक्च्युली अहिंसा ठेवून आपण वागतो, नॉन इंजुरियस बिहेवियर आपला आहे, हे कधी ठरणार? तर ते करण्यासाठी आपल्याला लव्हिंग आणि काइंडनेस आपल्या बिहेवियरमध्ये आणावं लागतं. आता जिथे प्रेम नसतं, एखाद्या रिलेशनमध्ये, एखाद्या संबंधामध्ये, नात्यामध्ये, घटनेमध्ये, म्हणजे संवाद चालू असतो त्याच्यामध्ये किंवा विचारांमध्ये, मग प्रेम नसतं तर मग ती जागा काय घेतं? आयदर प्रेम नसेल त्या संवादात, त्या नात्यात, घटनेमध्ये, गोष्टींमध्ये, व्यवहारामध्ये. मग प्रेम नसेल तर प्रेमाच्या जागेवर कोण असतं? आयदर क्रिटिसिझम असतं, म्हणजे आपण दुसऱ्याला नावं ठेवतो, म्हणजे क्रिटिसिझम म्हणजे त्याच्या विकनेसेसना आपण हायलाईट करतो आपल्या थॉट्समध्ये, ॲक्शनमध्ये, वर्ड्समध्ये. त्याच्या पर्सनच्या, व्यक्तीच्या विकनेसेसला जेव्हा आपण सतत 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 अमुक आहे, याचा अमुक आहे, याच्यात हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, म्हणजे क्रिटिसिझम. म्हणजे त्याच्या विकनेसेसला सतत याद करणं, बोलणं, दाखवून देणं, हे क्रिटिसिझम झालं. त्याच्यानंतर जेव्हा प्रेम नसतं तिथे क्रिटिसिझम असू शकतं. जेव्हा प्रेम नसेल तर दुसरं वस्तू तिथे हजर असते, ती म्हणजे हेट्रेड, द्वेष. आणि तिसरी गोष्ट तिथे असू शकते जर प्रेम नसेल तर ती आहे अँगर, म्हणजे राग. त्या व्यक्तीबद्दलचा, त्या कृतीबद्दलचा, घटनेबद्दलचा राग किंवा व्यक्तिविशेष द्वेष, किंवा जे काही आहे. म्हणजे आपण ह्या तीनमध्येच भावना त्या ठिकाणी असतात जिथे प्रेम नसतं. आता प्रेम का हवं? कारण जीवनात प्रेम असणं फार आवश्यक आहे. म्हणजे मी सांगीन की कोणी लग्न करणार असेल, एखादा युवक किंवा युवती, त्यांनी परमेश्वराकडे पार्टनरचं प्रेम मागावं. कारण प्रेम असेल की सारी युद्ध जिंकता येतात, सारे संकटांना सामोरं जाता येतं. प्रेम ही अशी पक्की वस्तू आहे की तिच्या जोरावर जग जिंकता येऊ शकतं, कुठल्याही संकटातनं मनुष्य बाहेर पडू शकतो. ते प्रेम आहे. आणि ते प्रेम हवं असं मागा. आणि जेव्हा संतान प्राप्तीची इच्छा असेल तेव्हा सगळ्यात पहिलं मागा की विवेक संपन्न संतान व्हावं, सधर्मी, चांगले विचार असलेलं असं मूल हवं. मूल कसं मागावं? तर प्रेम हे आवश्यक आहे. प्रेमाशिवाय काही होऊ शकत नाही. कारण प्रेम जेव्हा असतं नात्यांमध्ये, होऊ शकतं ते म्हणजे फिजिकल लेवलवरचं प्रेम असू शकतं, ते नॉट एक्झॅक्टली अनकंडिशनल. कंडिशनल प्रेम असू शकतं, पण अनकंडिशनलकडे जायला पहिले तर कंडिशनल तर हवं. म्हणजे अपेक्षांमधून प्रेम तर हवं, आणि मग त्या प्रेमाला तुम्हाला कसंही वळवता येईल.
ते सुद्धा प्रेमानेच. त्या कंडिशनल लवला तुम्ही अनकंडिशनली वेनी तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता. आणि ते होतं कारण मुळात तिथे प्रेम अस्तित्वात आहे, लव आहे. आणि म्हणून ते असेल तर सगळ्या जीवनात गोडी राहते. आणि प्रेम असल्यानंतर कर्म चांगलं घडू शकतं आपलं, आपले विचार शुद्ध राहू शकतात, आपली भावना शुद्ध असू शकतात आणि आपल्याकडनं होणारी कृतीसुद्धा शुद्ध असू शकते, कर्म, ॲक्शन. जर प्रेम नसेल तर ते काही होणार नाही. मग तिथे द्वेष, नाहीतर दुसऱ्याचं सतत कमजोरी बघत बसणं, कमी कुठे आहे माणूस हे शोधत राहणं आणि त्यालाच सतत 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 हायलाईट करत जाणं आणि मग त्याच्यामुळे मग संताप, असे सगळे बरोबर येतात. म्हणूनसाठी प्रेम आवश्यक आहे. आणि आता हे प्रेम म्हणजे प्रेम आपल्याला काय शिकवतं? प्रेम आपल्याला हे शिकवतं की आपल्याला अंडरस्टँडिंग डेव्हलप होतं. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला मनापासून प्रेम आहे म्हणजे काय की आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्या व्यक्तीला. आता त्याच्यात बरेच कॉम्प्लिकेशन आहेत. कधी कधी वन सायडेड होतं, आपणच समजून घ्यायचं, दुसरा समजतच नाही, तो आपल्याच नादात असतो. हे सगळं पॉसिबल आहे. तर अंडरस्टँडिंग येतो, पेशन्स येतो आपल्यामध्ये, आपण थोडंसं धीराने घेऊ शकतो आणि चांगली साईड बघण्याचा सतत आपल्याला सवय लागते. जीवनात सुख कधी मिळेल तर त्याचं उत्तम काय म्हणू शकतो जवाब आहे, उत्तम उत्तर आहे की ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याला जसं आहे तसं घ्याल, ॲक्सेप्टन्स असेल जसं आहे तशाला, तर तुम्ही सुखी होऊ शकता. म्हणजे पैसा असेल, आपण आता लग्न करतात तेव्हा लग्न ऑब्व्हियसली पसंतीनंच असतं. म्हणजे आयदर लव्ह मॅरेज, आयदर अरेंज मॅरेज म्हणू शकतो आपण. पण आधी सगळं छान वाटतं आणि मग नंतर दोष दिसायला लागतात आपल्याला. असं का होतं? त्याचं कारण असं की आधी करताना आपण सगळीच परिस्थिती वगैरे सगळं बघितलेलं असतं आणि मग नंतर लक्षात येतं की अरे रे, प्रेमच नाही आहे इथे. सगळं आहे, घरदार बनलेलं आहे, चांगल्या परिवारातलं आहे, सगळं आहे, पण प्रेम नाही. तर प्रेम नसेल तर मला तरी जीवन अवघड वाटतं. म्हणजे माझं तरी पहिलं सूत्र प्रेम आहे. जीवनात असलेल्या प्रत्येक व्यक्तीशी असलेलं प्रेम, घराच्या वातावरणात असलेलं प्रेम आणि घरात प्रवेश करणाऱ्या माणसाला दिलं जाणारं प्रेम, हे माझ्या जीवनात कायम प्रथम पायरीवर राहिलेलं आहे आणि त्याला कायम महत्त्व दिलं गेलं. आणि प्रथम सूत्र आहे हे जीवन जगण्याचं, की प्रेम नसेल तर काही अर्थ नाही. सगळं अगदी मला तर जंगलसारखं वाटतं. म्हणजे कोरडं आणि बिलकुल त्याच्यामध्ये जिवंतपणा नाही किंवा हे नाही. तर आता अहिंसा कशी साधणार प्रेमाने? तर आपल्या विचारांमध्ये प्रेम असलं, कारण प्रेम हे आपण म्हणजे मी काही हे शारीरिक प्रेमाबद्दल नाही बोलत आहे. हे आहे जेव्हा आपण कळतं आपल्याला की आपण ह्या शरीराच्या पलीकडे आहोत, काहीतरी दिव्य, आपण ईश्वरी प्रेमाचं प्रतीक आहोत. डिवाइन लव्ह म्हणजे डिवाइन लाईट म्हणजे बुद्धी, डिवाइन पॉवर म्हणजे शक्ती. बुद्धी आणि शक्तीच्या बरोबर आपण दिव्य ईश्वरी प्रेमाचं प्रतीक आहोत. मग आपल्या इथे असे निगेटिव्ह एनर्जीज येतात कुठून? जर आपलं मूळ स्वरूप जर प्रेम आहे, ईश्वरीय प्रेम, तिथे कुठलीही कंडिशन नाही, मग अशा ठिकाणी हे सगळे का येतात शत्रू? तर ते शत्रू आपण द्वैत भावनेमध्ये गेल्यामुळे येतात. म्हणजे आपल्यापासून दुसरा वेगळा असं समजलं की तिथे सगळेच आपले
भाले तलवारी घेऊन उभे राहणार, इमोशन्स निगेटिव्ह, आणि सगळं प्रॉब्लेम क्रिएट करणार. तर म्हणून प्रेम असेल, काइंडनेस असेल, दयाभावना असेल दुसऱ्याबद्दल, तर तिथे आपल्याला समज येते, अंडरस्टँडिंग येतं की या माणसाला किंवा या परिस्थितीला मी कसं सामोरं जाऊ. पेशन्स वाढतो, सहनशक्ती, मराठीत सहनशक्ती वाढते आपली. आपण एक क्षणातच काम नाही होते म्हणलं चिडचिड चिडचिड चिडचिड, तसं नाही होत. आपल्याला वाट बघण्याची वेळ, योग्य वेळ येण्याची आपली वाट बघण्याची आपली क्षमता वाढते. त्याच्यानंतर आपल्याला टॉलरन्स, म्हणजे एखादी व्यक्ती विचित्र, म्हणजे मी असं लोकांना बघितलं आहे, नुसतं अवतीभवती आले तरी ते लोक इरिटेट होतात. काही पर्टिक्युलर म्हणजे अगदी नाही तर दाखवून देतील की तुझा इथे प्रेझेन्स मला पसंत नाही आहे. हे अगदी ॲक्शनमधून, डोळ्यांमधून, शरीराच्या हालचालींमधून लोक दाखवून देतात. टॉलरन्सच नाही बिलकुल. पण स्वतःला मात्र प्रेम हवं आणि मिळावं हे अगदी छाती ठोकपणे सांगत असतात. पण दुसऱ्याला टॉलरेट नाही करू शकत, सहन नाही करू शकत. मर्सी म्हणजे दया. दया उत्पन्न झाली पाहिजे की दुसरा अडचणीत आहे, एखाद्याची वाईट परिस्थिती आहे किंवा संकट आलेलं आहे, तर आपल्याला ऐकायला मिळतं असं, यांनी काहीतरी पापकर्म केलं असेल म्हणून यांना असं झालं आहे. काहीतरी असणार, एखाद्याचं मूल काही हे झालेलं असेल, काही त्याला असतात जन्मतः काही कमी असते त्या मुलामध्ये, तर त्या असे परिवारही असतात. आपण अगदी समोर दाखवतो, हो ना हो, हो हो ना हो, तुम्हाला खूप सहन करावं लागतं, हो ना हो. अगदी गप्पा मारताना माणसं बोलतात त्या व्यक्तीशी, त्या चाइल्डच्या पॅरेंट्सशी, अगदी असं दाखवतात की आम्हाला अगदी तुमच्याबद्दल किती वाटतं. पण घरात जाऊन म्हणणार, हो ना किती त्रास आहे, काहीतरी गेल्या जन्मी पाप केलं असेल. तुरंत येतं, अगदी स्पॉन्टॅनियसली येतात. हे नाही आलं तोंडातनं, नाही आलं तर डोक्यात येतात. पण हे विचार थांबत नाहीत. पण ह्याच्या मागे जर खरं तर खोल विचार केला ना, तर प्रत्येक जीव, कोणाला माहिती आपणही कदाचित त्या स्थितीतून गेलेलो असू, पण आत्ता तो अवेअरनेस नाही ना आपल्याला, मग आपण शहाणे आणि तो बिचारा समोर सहन करणारा पापी ठरतो. हे आहे वैचारिक पद्धतीनं केलेली हिंसा. आणि म्हणून इथे मर्सी, कंपॅशन, दयाभावना, दुसऱ्यासाठी तळमळ आतमध्ये, हृदयामध्ये, की अगदी तिथे काटा बोचला तर इथे हृदयाला आपल्या वेदना होईल की अरे अरे नाही थांब, तुला मदत मिळाली पाहिजे. हे जे आहे, हे सगळे गुण जोपर्यंत तुमचं हृदयचक्र ॲक्टिव्ह नाही होत, हृदयचक्राची स्पंदनं वाढत नाहीत, हृदयचक्र जागृत होत नाही, तोपर्यंत यातला कुठलाही स्वभावात अंशसुद्धा दिसणार नाही, जे आत्तापर्यंत मी सांगितले. प्रेम आणि दयाभावनेचे वेगळे वेगळे ॲक्शनमधून दिसणारे हे की आपल्यात टॉलरन्स येणं, ॲक्सेप्टन्स, समोरच्या लाईफमध्ये आलेल्या सिच्युएशनचा, लाईफमध्ये आलेल्या लोकांचा टॉलरन्स, ॲक्सेप्टन्स. तिथे काही अर्थ नाही अपोजिशनमध्ये जाण्यात किंवा म्हणजे स्ट्रगल करण्यात. कारण सगळ्यात मागे जर थेअरी जात 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 आपण जर रूटला गेलो तर आपल्या लक्षात येईल, आपण नेहमीच याचा उल्लेख केला की आपण आपला परिवार, आपले आईवडील, आपली परिस्थिती, आपले इवन पार्टनर्स, हे जे मॅरेज रिलेशनशिप आहे ते पूर्वजन्मातलं नातं आहे, त्याचे ऋणानुबंध राहिलेले असतात आणि म्हणून ते आपल्या लाईफमध्ये येतात. आणि ऋणानुबंध असेपर्यंत फक्त नवरा बायकोच नाही, प्रत्येक नातं, अगदी मैत्रीचं नातं सुद्धा ऋणानुबंध असेपर्यंत टिकतं. ज्या क्षणाला ते ऋणानुबंध पूर्वजन्मांचे संपतात तेव्हा दूर जाण्याचा योग येतो. तर असं सगळं आहे. तर दूर जाणं म्हणजे नॅचरली.
नेचरच्या सिच्युएशननी दूर जाणं. म्हणजे मित्र मैत्रिणी असेल तर काय बदली होऊन जातात किंवा शिफ्ट होऊन जातात दुसरीकडे, अशा ह्यानी, किंवा आपले कडवटपणा येऊन अचानक एकदम काहीतरी होतं रिलेशनशिपमध्ये आणि कडवाहट येते आणि दोन दोन व्यक्तींची पाठ एकमेकांकडे होते. ह्याचा अर्थ तिथे ऋणानुबंध संपले. तर हे सगळं असं होतं आणि आपण वाईट कर्म करतो, हिंसा करतो, पण त्याला आपण वेगळ्या पद्धतीनं कव्हरअप करून, हनी शुगर कोटेड करून, आपल्याला पाहिजे तसे अर्थ काढून आपण त्याच्यावर पांघरूण घालतो आपल्या चुकांवर आपल्या हिशोबाने. म्हणजे ते आपलं सेल्फ परसेप्शन असतं. आपण काय तिथे शास्त्र काय म्हणतंय किंवा लॉर्ड्स ऑफ कर्मा उभं राहून काय करणार आहेत तो तिथे विचार नसतो. म्हणजे कर्मदेवता ती प्रत्येक क्षणाचा हे ठेवत असते. कर्मदेवता आपल्या सगळ्या कर्माचा हिशोब ठेवत असते आणि म्हणून आपण प्रेमाने हिंसा कुठे कुठे होते ह्याच्यावर जरा फोकस करणं अत्यंत आवश्यक आहे. अदरवाईज अहिंसेच्या नावावर कुठेतरी हिंसाच होत असायची आणि आपल्याला त्याचा पत्ताही नाही. असं नाही. म्हणून स्वतःला सतत डोळ्यासमोर ठेवून पाहत राहणं आणि स्वतःकडे लक्ष ठेवणं. आपण आत्ताच नाही, मागे पण आपण काय केलं आहे, कधी काय केलं आहे, कधी काय नाही केलं आहे, ते सगळं पाहणं खूप आवश्यक आहे. आत्ता कालच श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामध्ये एक वाक्य आहे, ते सांगतात कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करत असतो. म्हणून या सत्याची जाणीव होऊन घेऊन जीवांनी सत्कर्मच करावे, दुष्कर्म कधीही करू नये. ह्याचा अर्थ असा आहे या वाक्याचा, हे 5व्या अध्यायातलं सेंटेन्स आहे जिथे श्रीपाद श्री वल्लभ समजावून सांगतात तुम्हाला की दुष्कर्म कधीही करू नका. जर झोपेत सुद्धा करू नका. वाईट कर्म, वाईट विचार, वाईट इमोशन्स, फिलिंग्स आणि ॲक्शन्स, वर्ड्स, इमोशन्स, फिलिंग्स हे काहीही करू नका. कारण का तर आपण एनर्जी फील्डमध्ये आहोत. आपण या वैश्विक शक्तीच्या प्रवाहात आपण आहोत आणि इथे सगळे हिशोब, कॅल्क्युलेशन्स जे आहेत आपल्याला कळतात त्या स्थूल लेवलवर नसून त्या सूक्ष्ममध्ये होतात. आणि आपली स्थूल ॲक्शन म्हणजे आपल्या फिजिकल बॉडीने ॲक्शन केलेली असते. कशामध्ये? विचार, नंतर फिलिंग्स म्हणजे आपल्या भावना, आणि वर्ड्स आणि ॲक्शन्स या 4मध्ये, शब्द आणि कृती, शब्द, कृती, विचार आणि भावना या 4 प्रकारामध्ये, 4 लेवलवर आपण जे फिजिकल बॉडीने काम करतो, केलेलं आहे आणि केलं असेल ते त्याचे, म्हणजे जर समजा तुम्ही 2 पॉईंट लेवलचं काम केलं असेल तर त्याचे रिझल्ट्स आणि इफेक्ट्स 100 पॉईंट लेवलवर मिळतील. सूक्ष्म जगामध्ये किंवा सूक्ष्मतेमध्ये त्याचं एवढी वाढ होते त्या कर्माची आणि त्याच्याप्रमाणे कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला भोगावे लागतात. आयदर या सेम लाईफ टाईममध्ये, आयदर आफ्टरवर्ड्स म्हणजे नंतर. असा हिशोब आहे. सूक्ष्म जगात सूक्ष्मतेच्या लेवलवर त्याचं असं कॅल्क्युलेशन होतं. म्हणून एवढ्या मोठ्या संतांनी काय, संत नाही, प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपाने सांगितलेलं आहे की जरासुद्धा तुम्ही दुष्कर्म करू नका, सत्कर्म करण्याचा अखंड प्रयत्न करा, कार्यरत राहा, की मन, विचार, बुद्धी याच्यामध्ये कुठेही तुम्ही दुष्टपणे विचार करणार नाही. म्हणजे असं होतं की आपण आता समजा एक ए व्यक्ती बी व्यक्तीचा विचार करते की हां, बीनी असा विचार केला असेल, आता तो माझ्याबद्दल आता हे करत असेल, ते करत असेल, माझाच विचार करत असेल किंवा माझ्याबद्दल काहीतरी प्लॅनिंग करत असेल, आणि बी तिथे आपला त्याच्या कामामध्ये आहे.
एला उगीचच वाटतंय की बी माझ्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करतोय आणि तो तिथे त्याच्या कामात, त्याच्या टेन्शन्समध्ये, त्याच्या काय फिजिकल मेंटल कंडिशन्स असतील त्यामध्ये तो गरका आहे. पण इथून ए नावाची व्यक्ती उगीचच आपलं अननेसेसरीली ओव्हर थिंकिंग करून, म्हणजे काय होतं या प्रोसेसमध्ये की ए ही व्यक्ती बीला अननेसेसरीली निगेटिव्ह थिंकिंग करून उलटे इकडनं स्वतःकडनं बाण मारतंय विचारांचे, आणि तो तिकडे एनर्जी लेवलवर घायाळ होतोय. आणि पुढे त्याचे रिझल्ट्स फिजिकल लेवलवर काही महिन्यांनी वर्षांनी दिसतात मग, किंवा दिवसांनंतर. डिपेंड करतं ते बाण किती विषधारी असतील किंवा विषाने भरलेले असतील ते विचार, त्याच्यावर डिपेंड करतं की त्या व्यक्तीवर किती, कधी आणि किती वेळाने परिणाम होणार. आणि म्हणून, आणि हे कर्म केलं हे तर अननोईंगली झालं. इथे आपण बसून एनी विचार केला बी बद्दल की कदाचित असा आहे, ती व्यक्ती माझ्याबद्दल असा विचार करत असणार. पण हे झालं उठून आपण त्या व्यक्तीला, म्हणजे आपणही, आणि किंवा ती ए व्यक्ती उठून आपल्या कामाला निघून गेली. पण अरे ते कर्म तर घडलं विचारांनी, कृतीने नाही दिसलं काही, पण कर्म विचारांनी घडलं. मग आता ह्याचं तुम्हाला रिटर्न तर मिळायला पाहिजे, कारण प्रत्येक कर्माचं रिटर्न तर मिळणार. कॉज इफेक्ट हा युनिव्हर्सल लॉ आहे, नेचरचा लॉ आहे, निसर्गाचा नियम आहे की तुम्ही केलं की तुम्हाला मिळणार. मग आपल्याला ते मिळतं किंवा त्या ए व्यक्तीला मिळणार. मग त्याचं स्वरूप दुसरीकडनं मोठ्या प्रमाणात येतं. आणि मग आपण म्हणतो किंवा ती व्यक्तीही म्हणेल की माझ्याबरोबर आता हे का होऊन राहिलं, की मलाच का असं होतंय. त्याचं कारण आपण कुठेतरी केलेलं आहे आतमध्ये, आणि ते सूक्ष्माच्या लेवलवर भयंकररित्या रिबाउंड होऊन आपल्याकडे येतं. आणि म्हणून आपण ते करायचं नाही. आपण वाईट विचार, वाईट शब्द, वाईट ॲक्शन म्हणजे कृती, आणि वाईट भावनामध्ये ठेवायच्या नाहीत. मग त्या करायच्या नाहीत तर मग आपण काय करायचं. आता आजचा दिवस आपल्याकडे आहे मकर संक्रांत. आपण अगदी छान लाडू बनवतो तिळगुळाचा आणि सगळ्यांना देतो आणि म्हणतो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि मेसेज पण आपण अगदी धपाधप सकाळी उठून आपण फॉरवर्ड करतो खूप सारे, की तुमच्या परिवाराला मिठास येऊ द्या, हे येऊ द्या, ते येऊ द्या, ते येऊ द्या, 1 दिवसासाठी येऊ द्या, उद्यापासून आपलं परत आहे. आपण हे का बोलतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. गोड बोला म्हणजे लव्हिंगली, काइंडली, स्वीटली टॉक. आणि टॉक म्हणजे काय तर मनानी पण तेच बोला, भाषेनी पण मधुर बोला, विचारांमध्ये मधुरता ठेवा, आणि कृतीमध्ये माधुर्य असू द्या. हे आहे ते गोड गोड बोला. बोलणं म्हणजे काही फक्त तोंडानी नाही आहे, आपण विचारांनी सुद्धा बोलत असतो, मनानी सुद्धा बोलत असतो, ॲक्शनमधून, कृतीमधून सुद्धा आपण बोलतो. म्हणजे कसं, रागवलेलं आपल्याला कसं कळतं, समोरची व्यक्ती रागवली, तो काही तोंडाने नाही सांगत मी तुझ्यावर रागवलो आहे, आपल्याला नुसतं ॲक्शनवरनं कळतं. म्हणजे काय की कृती बोलते, डोळे, नजर बोलते. आपल्याला कळतं समोरचा माणूस चांगल्या नजरेने बघतोय, रागावलेल्या नजरेने बघतोय, प्रेमाने बघतोय, वाईट नजरेने बघतोय, घाणेरड्या नजरेने बघतोय. म्हणजे डोळे बोलतात. म्हणजे काय की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, म्हणजे इंटरनली अँड एक्सटर्नली काइंडली स्पीक स्वीटली, लव्हिंगली. हा त्याचा अर्थ आहे की अगदी गोड बोला, आतून बाहेरून माधुर्य येऊ द्या तुमच्यात. असा जर त्याचा अर्थ घेऊन फक्त 1 दिवस हे पथ्य न पाळता आपण जर जीवनभर याचं पथ्य पाळलं तर आपलं हार्ट चक्र 365 दिवस ॲक्टिवेट राहील. आणि त्याने काय होईल की डिव्हाइन एनर्जीला
आपल्याकडे आकर्षण निर्माण होईल, कारण त्याच्यानी सगळे आपल्या सहस्त्रार चक्रापर्यंत त्याच्या संवेदना आणि व्हायब्रेशन्स पोचून सहस्त्रार आपलं कायम ॲक्टिव्ह राहील आणि आपल्या गुरूंचा, आपल्या परमात्म्याचा, हायर एनर्जीजचा आपल्याशी कनेक्शन बनेल. कारण जेव्हा आपण गोड असू, आतून गोड आणि बाहेरून गोड, अंतर्बाह्य मिठास ही आणायची आहे आपल्याला. ही आजपासून सुरुवात करा की विचाराला तस अक्षरशः छोट्या मुलाला टपलात मारतात ना, तसं स्वतःला आतून टपलात मारल्यासारखं करायचं की नो, हे असे विचार करायचे नाही आहेत, ही भाषा अशी वापरायची नाही आहे. आता प्रश्न असेल तुमच्या मनात, मी नाहीच करत, समोरनं असं होतं, मग आम्ही काय करायचं, मग कसली मिठास टिकणार आहे, मग कसला आलाय गोडवा? त्याचं उत्तर काय? तर पुन्हा तेच आहे की आपण आपल्या कर्माला सुधरवायचं. कारण आपण काही त्याचा सोल नाही होत ना, आपण आपला सोल आहे आतमध्ये, त्याच्या जर्नीची सगळी गडबड चालली आहे, त्याच्या आत शिरून काही आपल्याला भोगायचं नाही आहे. तर त्यामुळे त्याचा जर्नी त्याचा आहे, माझा जर्नी माझा आहे. आता एक गंमत आहे सिम्पलचं, म्हणजे तर कालच एक व्यक्तीशी बोलणं चालू होतं फोनवर, काही प्रॉब्लेम सांगत होते ते, त्याच्यासाठी फोन केला होता त्यांनी. अडचण म्हणजे काय, हे नात्यातलीच, हे असं आहे तसं आहे तसं आहे, आता मी काय करू, हा असा प्रश्न होता. मी म्हणलं प्रॉब्लेम काय आहे, समोरच्याला काय करायचं ते करू दे, तुला काय परेशानी आहे? नाही, मग ते असं सगळीकडे कळतं ना, मग नात्यांमध्ये जातं, अमक्याकडे जातं, सगळे लोक असं बघतात. म्हणलं अरे बघितलं तरी काय फरक पडतो, काहीही फरक पडत नाही. आपला जर्नी कसा आहे, आपलं वर्तन कसं आहे, मी बरोबर करते आहे का आणि मी करतो आहे का, हे महत्त्वाचं आहे. मी काही चूक तर नाही करत, मी कोणाला दुःख तर नाही देत, मी गैरवर्तन तर नाही करत, मी काय म्हणतात ते, म्हणजे कॅरेक्टर माझं मेंटेन करून आहे स्त्री पुरुषाचं. मग आपण आपल्या चौकटीत जर व्यवस्थित असू, मग भीती कशाला बाळगायची? कोणीतरी काहीतरी विचार करेल किंवा काही बाबा दाखवतायत, चेहऱ्यावर न दाखवतायत हावभाव, हे काय ते असतं ना, सासरचे लोक माहेरचे लोक, हे एक झंझट खूप असतं बायकांमध्ये, फार असतं ते, की खूप असं माहिती नाही काय, मला तर काही समजत नाही की काय एवढा विचार करायची काही आवश्यकता नाही. ठीक आहे, आता प्रत्येक व्यक्ती आपापल्या बुद्धीच्या लेवलप्रमाणे विचार करतं, त्याच्या सोलच्या डेव्हलपमेंटप्रमाणे त्याची पातळी असते. त्या पातळीला आपण काही पुढे नेऊ शकत नाही, मागे आणू शकत नाही, किंवा त्याला काही शिक आपल्यासाठी चांगलं हवं म्हणून दुसऱ्याला शिकही म्हणू शकत नाही, त्याला आपण काहीच करू शकत नाही. तो त्या सोलचा जर्नी आहे आणि आपला सोलचा आपला जर्नी आहे, तिथे काही कुठे मॅटर येतच नाही. तर एक सिम्पलचं एक्झाम्पल दिलं त्या व्यक्तीला मी, की अगं म्हणलं, एका घरात जन्मलेली मुलं असतात, एकाच आई वडिलांकडे जन्म झाला, म्हणजे एकाच गर्भातून जन्म झाला, एकाच परिस्थितीत वाढलेले असतात. त्यांना काही असं काही वेगळं वेगळं दिलेलं नसतं की तुला 2-4 चॉकलेट जास्त, ह्याला अजिबात मिळणार नाही, ह्यानी खूप काम करायचं, ह्यानी थोडं केलं तरी चालेल, नाही तर एकाने अजिबात काम नाही करायचं, पूर्ण लाड कोडामध्ये ते मोठं होणार आहे, असं काहीही नसतं. सगळ्यांना सेम ट्रीटमेंट मिळते आणि सगळ्यांचं शिक्षणही सारखंच होतं. कधी कधी बघायला मिळतं की परिस्थिती अशी वाईट असते की एखाद्याचं मोठ्या मुश्किलीने सुरुवातीला शिक्षण होऊन जातं, पण दुसऱ्याच्या शिक्षणाच्या वेळेला काहीतरी मोठी अडचण घरामध्ये येते आणि त्याचं शिक्षण थांबून जातं किंवा नाही होत किंवा कमी होतं. म्हणजे तिथे एखाद्याचं मागे पुढे होऊ शकतं शिक्षणाची लेवल, पण हा पुन्हा नशिबाचा भाग आहे. म्हणजे काय की आपण जे घेऊन आलो आहोत तो प्लॅनच्या प्रमाणे आपलं लाईफ चालू असल्यामुळे तिथे काही दोष जात नाही कोणाचा कोणाला, की एकाचं झालं म्हणून मी हेच एक्झाम्पल देते की एकाच घरात जन्माला येऊन समजा
5-7 पोरं किती असतील, मुलं असतील, 1-2 एकपेक्षा जास्त बघावे लागतील, कारण एकामध्ये तर काही फरकच नाही पडत. 2-3 किंवा 4-5-10 केवढी मुलं असतील घरामध्ये, तर ते एकाच घरात, एकाच आईवडिलांकडे, एकाच परिस्थितीत, एकाच वातावरणात, एकाच संस्कारात मोठे होतात. पण एकदा ते मोठे होऊन घराबाहेर स्वतःचं जीवन जगायला लागल्यावर का त्याच्यात विरोधाभास दिसतो? अगदी स्वच्छपणे या विचारावर थोडा वेळ दिला की मग लक्षात येतं की याचा अर्थ प्रत्येक त्या जीवाचा आपला सोल जर्नी आहे, आपला लाईफ जर्नी आहे. तिथे काहीही फरक नाही पडत की ते आधी एका घरात होते, एका संस्कारात वाढले, एका एज्युकेशनल लेवल पण त्यांची सेम आहे, किंवा पैसाही त्यांच्यावर सारखाच खर्च झाला, हे काहीही मॅटर नाही करत. पुढे जाऊन 25 नंतर वयाच्या आपल्या पायावर उभं राहिल्यानंतर त्या माणसाचं जीवन कुठे लीड करेल, म्हणजे कुठल्या दिशेनं चलेल, ते त्याचं इंडिव्हिज्युअल जर्नी आहे. तिथे कोणी, म्हणजे अगदी भावंडांना दुःख वाटलं तरी ते त्याला वाचवू नाही शकत, आणि एखाद्याला वाटावं वाटलं तरी ते वाटू नाही शकत, आणि काहीच नाही होऊ शकत. त्याचा जर्नी त्याला फेस करावा लागतो. त्याच्या चुकांमधनं त्याला शिकावं लागतं. त्याच्या पाथवर मार्गदर्शन घेत त्याला जावं लागतं पुढे. म्हणजे काय की ह्यातनं हे शिकायचं की खूप काही कॉम्प्लिकेटेड करून जगण्याचा काहीही आवश्यकता नाही आहे. मगाचा प्रश्न आपला हा होता की समोरचा गोड नाही बोलत, आमचं गोडी बोलून बोलून कडवी झाली, तरीही समोरचा गोड नाही बोलत. तर त्याच्यावर उत्तर हे इतकं मी एक्सप्लेन केलं की तो त्याचा जर्नी आहे, माझा जर्नी आहे, आणि माझा लाईफ प्लॅन वेगळा आहे, त्या व्यक्तीचा लाईफ प्लॅन वेगळा असेल असं आपण समजायचं. आणि आपण मात्र आपली गोडी घालवायची नाही जीवनामध्ये. आता आम्ही ह्याच्यामध्ये सायकोलॉजिकल डिसीजेसना आम्ही जेव्हा हिलिंग करतो, तर हळूहळू हिलिंगमध्ये आल्यानंतर मला 1-2 आजारामध्ये लक्षात आलं अभ्यास करताना की अरे ह्याला सायकोसोमॅटिक डिसीजेस आहेत. म्हणजे सायकोसोमॅटिक म्हणजे काय की इमोशनल त्याचा बेस आहे प्रत्येक आजाराला. तर असा प्रत्येक आजाराला इमोशनल बेस आहे. म्हणजे साधी सर्दीही खूप होत असेल तर तिथे काहीतरी इमोशन्स अडकलेले आहेत, म्हणून ती सर्दी खूप जास्त होतीये. घशाशी रिलेटेड आहे तिथेही गडबड आहे. हृदयाशी रिलेटेड आहे शुगर आता आपली कमी जास्त असते. शुगर असं ज्यांना बनते, मी ऑब्झर्व केलं आहे हे, म्हणजे हे लिहिलेलं पण आहे बऱ्याच लोकांनी, पण सायकोलॉजीला आणि आजारांवर पण रिसर्चेस झालेले आहेत. तर ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम असतो त्यांना स्वीटनेस फील नाही होत लाईफमध्ये, कमी वाटते, स्वीटनेसची कमी, मिठास नाही जीवनामध्ये, आणि त्यामुळे रक्तात मिठास कमी होऊन जाते. तर तो स्वीटनेस हवा, स्वीटनेस विचारात हवा, स्वीटनेस आपल्या फिलिंग्समध्ये हवा, स्वीटनेस आपल्या कृतीमध्ये हवा, आणि स्वीटनेस म्हणजे मिठास आपल्या शब्दांमध्ये हवी. त्याच्याशिवाय आतमध्ये परिपूर्णता येणार नाही आणि आपलं हृदयचक्र मोठं होणार नाही. आणि जोपर्यंत हृदयचक्र मोठं होत नाही, परमात्म्याला स्वतःला आपल्याबद्दल प्रेम नाही वाटत, त्या सोलबद्दल प्रेम नाही वाटत. का? त्याचं कारण असं की तो त्याच्याच दुसऱ्या अंशांना प्रेमाने नाही बघत आहे, तो सोल. म्हणून परमात्म्याला त्या सोलची दया नाही आहे, प्रेम नाही वाटत, लव नाही वाटत त्याच्याबद्दल, आणि म्हणून तो त्याच्यापर्यंत पोचत नाही. आणि म्हणून तो जर आपल्याला भेटावा वाटत असेल किंवा आपल्याला त्याच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर ती अंतर्बाह्य मिठास आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. आणि ती काही फक्त तिळगुळ खाऊन होणार नाही आहे. तिळगुळ खाऊन ब्लडमधली शुगर नक्की वाढेल, पण आपल्या एनर्जी लेवलवर त्याचा परिणाम होणार नाही. तर ती कधी येईल? आपल्या या 4 ॲक्शन्समध्ये
फिलिंग्समध्ये, शब्दांमध्ये, विचारांमध्ये आणि कृतीमध्ये जोपर्यंत मिठास येत नाही तोपर्यंत परमात्म्यालाही माझ्याबद्दल प्रेम वाटणार नाही आणि मला दुसऱ्यांबद्दल वाटणार नाही आणि म्हणून परमात्म्याला माझ्याबद्दल नाही वाटणार. कारण का? जे मी देणार ते मला मिळणार. आपण पैसे देतो दुकानदाराला, त्याच्याकडनं माल घेतो. मग आपण म्हणतो अरे हे तर खूप स्वस्त मिळालं, फायदा झाला. मला तर हीच वस्तू महाग मिळाली. तुम्ही काहीतरी कोणाला महागात दिलं असेल म्हणून तुम्हाला महाग मिळालं. मला तर ते स्वस्त मिळालं. मला तर फ्री मिळालं. मला म्हणजे मला बऱ्याच गोष्टी फ्री मिळाल्या लाईफमध्ये. तर आपण काय दिलं ते येणार वापस, ते ह्या नियमावर. आणि हा सूक्ष्मातला नियम आहे. हे सगळे युनिव्हर्सल लॉज जे लागतात हे सूक्ष्म शक्ती, सूक्ष्म एनर्जीवर, ऊर्जेवर लागतात. आणि स्थूल ऊर्जेवर केलेली कामं सूक्ष्ममध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात ती झूम म्हणजे अशी मोठी झाल्यासारखी मोठी होतात, त्याचे परिणाम मोठे होतात. आणि जेव्हा स्पिरिच्युअल पाथवर जेव्हा पर्टिक्युलर मुमुक्ष अवस्थेपासून जो चालायला लागतो त्याच्यासाठी तर कडक शासन आहे. त्यांनी जरा अक्षरशः एवढं केलं तर एवढा मोठा ब्लास्ट झाल्यासारखा त्याला हे मिळेल, रिस्पॉन्स येईल लाईफमध्ये. म्हणजे इतकं वाईट केलं तर वाईट एवढं अनुभवाला येईल. आणि इतकुसं चांगलं केलं तर ते सुद्धा इतके पट 10,000 लाख पट फायदा होईल असं आहे. आणि म्हणून चांगलं वागायचं आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, अंतर्बाह्य गोड व्हा, असा संदेश मी तुम्हाला आज देईन. आणि आज आपलं पूर्णपणे अहिंसा आपली पूर्ण झाली. अहिंसा तेव्हाच घडेल जेव्हा अंतर्बाह्य मिठास आपल्यात येईल. आणि कधीही हिंसा आपल्याकडनं अगदी झोपेत सुद्धा घडणार नाही.